तर हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग बघा काय आहे. आज सकाळी आमच्या इथं टॅप होता कांद्याचा. किती किलो म्हणतात ते? 50 किलो म्हणतात कांदे. आता 50 किलो असतील का? मोठे मोठे कांदे आहे ते. 50 किलो कांदे म्हणले 300 रुपयाला गोणी. 300 रुपयाला गोणी म्हणून मग माझे सासरे गेले आणि त्यांनी ते घेऊन आले. आता कसं लेडीज असल्यावर कसे बघतात व्यवस्थित, जेंट्स तेवढं बघू देत नाही. डायरेक्ट त्यांनी काय केलं, पोतं उचललं आणि गाडीवर टाकलं. ते पण घेऊन आले. घेऊन आल्यानंतर घरी आल्यानंतर मी खाली गेले, बघितलं तर पोत्यातनं अक्षरशः वास येत होता. मग पोतं जरा कापलं आणि त्यातनं कांदे काढले. तर हे बघा, हे बघा, हे अक्षरशः कांदे येते ना असे खराब झालेले आहेत. खराब ओले कांदे ते सगळे आतमधनं असं सडल्यागत कांदे झालेले आहेत. हे बघा एवढे. म्हणून टेरेसवर आणून टाकलेलं आहे उन्हाला, जेणेकरून वाळल आणि जेवढे चांगले निघतील तेवढे हे करतात. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जे टेम्पोवाले येतात, जे शेतकरी असतात, शेतकरी व्यापारी घेतात आणि ते असे विकतात, अशी ग्राहकांची फसवणूक करू नका ना तुम्ही. जे सामान्य ग्राहक असतात त्याच्याकडे बाबा पैशाचा प्रॉब्लेम आहे, ते एकखट्टी घेतात कांदे, का तर साठवणूक व्हावी म्हणून, इमर्जन्सीला लागतात म्हणून, आणि तुम्ही अशी ग्राहकांची फसवणूक करता. हे सगळे निम्मे सडलेले कांदे. आता आमच्याकडे एक टेरेस आहे, ठीक आहे, आम्ही असं म्हणजे आमचं स्वतःचं आहे, त्यामुळं टेरेस आहे, त्यामुळं टेरेसवर उन्हामध्ये टाकू शकतो. जे फ्लॅटमध्ये राहतात लोक, त्यांनी काय करायचं, त्यांनी जर असं घेतलं तर ते ठेवायचं कुठं, साठवणूक करायची कुठं, सडून जातील ना अशी कांदे. तुम्ही जर असे ग्राहकांची फसवणूक केली. हे बघा असे कांदे सगळे सडलेले आहे एकाला. आता हे तुम्हाला असं दिसत असेल, पण आतमधून थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, पूर्ण हे असा आतमधनं बघा सडला आहे. पूर्ण असा वास येतोय कांद्याचा. हे बघा, काय करायचं. ते कशा करतात, टेम्पोमध्ये ते गोण्यांमध्ये कोंबू कांदे भरतात आणि विकतात. आणि एकदा विकून गेल्यानंतर कशाला परत इकडं तोंड दाखवायला येतील, आम्ही कांदे विकले म्हणून. एक प्रकारे ग्राहकांची फसवणूकच करतात ना, त्यांचा ते फायदा करून जातात. असे मी सगळ्या टेम्पोवाल्यांना म्हणत नाही, काय काय असतात, कायकांचे खूप चांगले माल असतात, ते उलट ग्राहकांना सांगतात हा घेऊ नका, हा खराब आहे, हा घ्या, हा चांगला आहे. पण काय काय लबाड असतात, स्वतःचा फायदा करून घेतात आणि ग्राहकांची लूटमार करतात. हे बघा कसे काय करायचं होतं ह्या कांद्यांचं. सगळे कांदे तसेच आहेत. हे पण बघा, हे पण आतमधनं खराब झालेलं आहे. तर खरंच माझं सगळ्यांना असं सांगणं आहे की टेम्पोमध्ये जरी असा माल आला ना तरी शक्यतो चेक करून घेत जा. कारण ते काय करतात, निम्मा चांगला निम्मा खराब टाकतात आणि कोंबून देतात. वरच्यावर आपल्याला चांगला दिसतो, आतमध्ये आपण थोडी बघतो, ते पोतं थोडी खोलू देतात. जेव्हा आपल्याकडे घरी येतो त्यावेळेस आपण ओपन करून बघतो. हे पण बघा कसं आहे. चला, असं कोणाकोणासोबत झालेलं आहे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉग.